आजकाल पूर्ण देशभरात अशा काही घटना घडत आहेत की त्या एकूण अंगावर जणू शहारे येऊ लागतात। पती पत्नी यांच्यामधले वाद आणि त्याचं रूपांतर चक्क मृत्यूच्या दारात येऊन थांबते। कधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, कधी राजा रघुवंशी खून प्रकरण। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पती पत्नीच्या खून प्रकरणांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत। कौटुंबिक वाद, चारित्र्यावर संशय, विवाहबाह्य संबंध आणि पैशांची व्यवहार यातूनच हे खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। या घटनांमुळे समाजात वाढती कौटुंबिक हिंसाचार आणि त्यातून होणारे गंभीर गुन्हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। चारित्र्यावर संशय, आर्थिक अडचणी, विवाहबाह्य संबंध आणि दारूचे व्यसन ही अनेक प्रकरणांमागील मुख्य कारण असल्याचं दिसून येतं। अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधन, कायदेशीर कारवाई आणि समुपदेशनाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणांचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आणखी एक पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरातील घडलेल्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकलेल्या आहेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। तर नेमकं हे प्रकरण काय आहे, पोलिसांचा तपास काय सांगतो, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। आता राज्यभर हत्येच्या अनेक घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवडमधून अशीच एक घटना समोर आलेली आहे। तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। मंगला सूरज टेंबरे वय 30 असं या महिलेचं नाव आहे, तर जगन्नाथ पुंडलिक सरोदे वय 55 असं मृत पुरुषाचं नाव आहे। दरम्यान ठेकेदार दत्तात्रय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंगला टेंबरे हिचं पहिलं देखील लग्न झालं होतं। तिला पहिल्या पतीपासून 2 मुलं होती, तर सूरज टेंबरे हा मंगलाचा दुसरा पती असल्याची माहिती समोर आहे। बुधवारी सकाळी दिनांक 25 जून रोजी या घटनेचा खुलासा झाला। तळवडे आयटी पार्क जवळ डाऊनटाउन हॉटेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत या दोघांचाही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर हे प्रकरण खुनाचं असल्याची माहिती समोर आली। यानंतर घटनास्थळी मृतदेह आढळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती कळवली। पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला। पंचनामा होताच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। 30 वर्षीय मंगलाच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर तिने दुसरं लग्न केलं आणि आपल्या 2 मुलांसह ती दुसऱ्या नवऱ्यासोबत म्हणजे सूरज सोबत राहू लागली। काही दिवस गेल्यानंतर मंगलाच्या वागण्यात बदल झाला। तिचं दुसरं लग्न होऊनही एका तिसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध तयार झाले। दत्तात्रय साबळे यासोबत तिचे संबंध तयार झाले। इतक्या सगळ्या गोष्टी होऊनही सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण मंगलाच्या स्वभावामुळे सगळं काही बदललं। यानंतर या स्टोरीत एंट्री होते ती जगन्नाथ सरोदे याची। या व्यक्तीसोबत तिचे पुन्हा अनैतिक संबंध तयार झाले आणि यानंतर या दोघांचा प्रेम प्रवास एका भयंकर प्रकाराने अंत झाला। पोलिसांच्या तपासानुसार सूरज टेंबरे याने पोलिसांना सांगितलं की त्याची मयत पत्नी व मयत जगन्नाथ पुंडलिक सरोदे दोघे जण अमरजित जयदे यांचे दिघाटेक बांधकाम साईटच्या ठिकाणी तळवडे येथे दारू पीत बसले होते। पत्नीला घरी येण्याकरिता पतीने विचारलं असता तिने घरी येण्यास नकार दिला। त्यामुळे सूरजने त्याचा मुलगा अनिल फरकडे याला आईला घरी बोलवण्यासाठी पाठवलं, परंतु मुलगा अनिल याच्या सांगण्यावरून देखील पत्नी घरी आली नाही। पत्नीचे हे नेहमीच असल्याने ते दोघे जण घरी झोपून गेले। दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जूनच्या मध्यरात्री 2 वाजता दत्तात्रय लक्ष्मण साबळे हा सूरज टेंबरेच्या घरी पोहोचला। त्याने सूरज टेंबरे याला सांगितलं की तुझी पत्नी व जगन्नाथ सरोदे हे दोघे जण अर्धनग्न अवस्थेत दिगोटे यांच्या बांधकाम साईटच्या रोडवर पडलेले आहेत। ही गोष्ट समजताच पती सूरज तडाक्यात घटनास्थळी पोहोचला। घटनास्थळी पोहोचताच सूरजने पाहिलं की जगन्नाथ पुंडलिक सरोदे व मंगला सूरज टेंबरे हे दोघे जण अर्धनग्न रक्तबंबाळ जखमी अवस्थेत पडले आहेत। सूरजने त्या दोघांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही चकार शब्द काढत नव्हते। दोघेही मृत्यू पावले आहेत। ही गोष्ट सूरजच्या लक्षात येताच त्याने पोलिसांना ही माहिती कळवली। या सगळ्या गोष्टीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला। पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसांना दत्तात्रय साबळे वय 49 हा आपल्या मूळ गावी अहिल्यानगरला पळून जात असल्याची माहिती मिळाली। घटनेच्या तासाभरातच दत्तात्रयला अटक करण्यात आली। पोलीस अधिकारी विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय मजूर पुरवण्याचे कंत्राट घेतो। मंगलाचे जगन्नाथ आणि दत्तात्रय या दोघांशी विवाहबाह्य संबंध होते। मंगलाचे जगन्नाथ सोबतही प्रेमसंबंध असल्याची माहिती दत्तात्रयला मिळाली। त्याला त्याचा राग आला होता आणि याच रागातून घटनेला बांधा फुटला। आता यामुळे तळवडे हादरला आहे। दुहेरी हत्याकांडामुळे सध्या अत्यंत भीतीदायक आणि तणावपूर्ण वातावरण पसरलं आहे। या क्रूर घटनेने गावातील शांततापूर्ण भंग झाले असून प्रत्येक रहिवाशाच्या मनात गहन असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोषीला बेड्या ठोकल्या आहेत। ही निश्चित दिलासादायक बाब आहे। पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी देखील अशा घटनांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, तेव्हाच अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे। बाकी तुमची या प्रकरणाबाबत काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।